नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस जी सीईटी असते, त्यामध्ये इंग्लिश ग्रामरचा जो सेक्शन असतो, त्यावरती आपण 50 पेक्षा जास्त इम्पॉर्टंट एमसीक्यू पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीच्या तयारीसाठी आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, प्रॅक्टिससाठी टेस्ट फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील. त्यासोबतच एमसीक्यूच्या प्रॅक्टिससाठी 2000+ एमसीक्यू क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस अपडेटेड नोट्स देखील मिळतील. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तरी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा जर कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा. त्यानंतर तिथून तुम्ही तो कोर्स एनरोल करू शकता. घेऊयात फिल इन द ब्लँक्स मध्ये काय असतं. आता इथे बघा, डायरेक्ट क्वेश्चन वरती वळूयात. आता जे फिल इन द ब्लँक्स किंवा सेंटेन्स कम्प्लिशन असतात, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप असतात. जसे की एखाद्या वेळेस आर्टिकल मिसिंग असतो, तर एखाद्या वेळेस टेन्सेसचं काही गोष्टी असतात, किंवा हेल्पिंग वर्ब मिसिंग असतो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. तिथे पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द लॉयर्स लेड टू द रिझोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. चला आन्सर सांगा. आणि थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये जाऊयात आपण. थोडं फास्ट फास्ट आन्सर रिप्लाय करा मला, म्हणजे आपण थोडं फास्ट अजून एखादं टॉपिक कव्हर करायचं ट्राय करायचं. एका दिवशी एखादी 2 टॉपिक झालं तर ते वेल अँड गुड असेल. आणि तुम्हाला नंतर अभ्यास करायला टाइम मिळेल, कारण सेल्फ स्टडी इज द मोस्ट इम्पॉर्टंट की टू क्रॅक एनी एक्झाम. चला आन्सर सांगा. आता प्रत्येक किती वर्ड ठेवून बघा, पुट करून बघा, आणि कुठला वर्ड ठेवल्यावरती ते सेंटेन्स परफेक्ट कंप्लीट होत आहे हे पाहायचं. द लॉयर्स. आता हे बघा, लॉयरच्या डॅश गोष्टीमुळे समस्या सॉल्व्ह झाल्या, जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिझॉल्व्ह झालेत, सॉल्व्ह झालेत. तर काय होईल इथे, लॉयरच्या बिहेवियरमुळे, लॉयरच्या फीसमुळे, लॉयरच्या ऍडवाइसमुळे की लॉयरच्या इम्पॅक्टमुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर लॉयरच्या ऍडवाइसमुळे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह झाले. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इथे ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. The government claims that dash in the telecommunications industry will mean lower price for customers. Budget, finance, installments, competition. चला सांगा. आता बघा इथे गव्हर्नमेंट याचं मिनिंग काय. गव्हर्नमेंट म्हणतो की टेलिकम्युनिकेशन्स इंडस्ट्रीच्या मध्ये डॅशमुळे कस्टमरसाठी प्राइजेस हे कमी होतील. बजेटमुळे, फायनान्समुळे, इन्स्टॉलमेंट्समुळे का कॉम्पिटिशनमुळे. चला बघा, कुठला वर्ड अप्रोप्रिएट फील होतोय, व्यवस्थित वाटतोय, ते केल्यानंतर त्याचा मिनिंगफुल एखादा अर्थ बनतोय त्या सेंटेन्सचा, ते आपल्याला पाहायचं आणि फिल इन द ब्लँक्स पुट करायचं, सॉल्व्ह करायचं. चला फास्ट. आज आपल्याला अजून एक टॉपिक कव्हर करायचा आहे, तो म्हणजे अॅनालॉजी. सी.
गव्हर्नमेंट काय म्हणतोय, टेलिकम्युनिकेशनच्या इंडस्ट्रीज असतात, जसं की आता आपण म्हटलं इन शॉर्ट IT इंडस्ट्री. आता IT इंडस्ट्रीमध्ये दोन इंडस्ट्री आहेत. IT इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आता त्या एवढ्या साऱ्या कंपन्या आहेत आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होत आहे, त्यामुळे प्राइस कमी होतीये असं तिथे म्हणायचंय. इन्स्टॉलमेंटचा काही अर्थच येणार नाही तिथे. म्हणजे मिनिंगफुल सेंटेन्स पण झालं पाहिजे ना, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द डॅश ऑफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज इज इन द हँड्स ऑफ इट्स डायरेक्शन. चला सांगा. ओके, ए. व्यवस्थित करा. द डॅश ऑफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज इज इन द हँड्स ऑफ इट्स डायरेक्टर्स. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजच्या डॅश त्यांच्या डायरेक्टरच्या हातात असते. मॅनेजर्स, ऍडमिनिस्ट्रेटर्स, मॅनेजमेंट का डिपार्टमेंट? मॅनेजमेंट हातात असते. जे कंट्रोल असतं ते कोणाच्या हातात असतं, तर ते डायरेक्टरच्या हातात असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. चुकू नका. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. राम द प्रिन्स ऑफ अयोध्या डॅश हिज सिबलिंग्स अडॉन, अडॉर, विटिएटेड आणि एंडेंजर. आता चला, अडॉन आणि अडॉर या दोघांचं पण मिनिंग वेगवेगळा आहे. अडॉन म्हणजे काय असतं, तर सजवलेलं, आणि अडॉर म्हणजे काय असतं, तर एखादं खूप प्रेम केलं किंवा लव असा अर्थ होतो. ओके, चला सांगा आन्सर. फक्त एवढंच सांगायचं की फिल इन द ब्लँक्स मध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता यायला हवे. ओके, चला सांगा. वाटलं तर जर आपलं फास्ट होत असेल तर सांगा, आपण स्लो करू. राम द प्रिन्स ऑफ अयोध्या डॅश हिज सिबलिंग्स. काय करत होते त्यांच्या भावंडांवरती? खूप प्रेम करायचे, त्यांचा खूप जिव्हाळा होता त्यांच्या भावांमध्ये आणि त्यांच्यामध्ये खूप जिव्हाळा होता. त्यामुळे ते काय ऑप्शन येईल, ऑप्शन बी हा करेक्ट असेल, अडोर. ते खूप त्यांच्या भावांवरती प्रेम करायचे. नेक्स्ट आहे पाहते. द क्रिसमस ट्री वॉज डॅश विथ स्टार्स अँड अदर डेकोरेटिव्ह आयटम्स. अडॉन, अडॉन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं डेकोरेशन, सजलेले इन शॉर्ट, डेकोरेटेड. एंडो म्हणजे एखाद्याला गिफ्ट दिलं, गिफ्टेड. इन केस म्हणजे कव्हर करणे, आणि इंटीस म्हणजे अट्रॅक्टर, अट्रॅक्टेड. चला सांगा आता. चला विचार करून आन्सर द्या. ओके, बी. एंडो म्हणजे गिफ्टेड. द क्रिसमस ट्री वॉज डॅश विथ स्टार्स अँड अदर डेकोरेटिव्ह आयटम्स. थोडं प्रश्न व्यवस्थित वाचा, काय म्हणताय ते तरी बघा. मी प्रत्येक शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगतेय, मग तुम्हाला व्यवस्थित लॉजिक तर लावायचंय आता.
Christmas tree was with dash with stars and other decorative items. क्रिसमस ट्री कसा झाला होता? सजला होता. कशाने? स्टार्सनी आणि बाकीच्या डेकोरेटिव्ह आयटम्सनी. आणि सजणे म्हणजे काय असतं? तर अडॉर्न असतं. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ना की डी आणि ना की बी. एंडो म्हणजे काय असतं? तर गिफ्टेड असतं. इथे गिफ्टेडचा काही संबंधच नाहीये. एंटीस म्हणजे काय? आकर्षित केले, अट्रॅक्टेड. अट्रॅक्टेड एंटीस विथ नाही येणार. व्यवस्थित रीड करा आणि त्यानंतर उत्तर दे. तुम्हाला गडबड पण नाहीये, टाइम पण देते सफिशियंट. स्लेव्स वर फ्रीड फ्रॉम डॅश ओनली आफ्टर दे डायड. चला आन्सर करा आता. स्लेव्स म्हणजे काय? गुलाम, काय म्हणता येतील, नोकर किंवा जे गुलामगिरी करतात ते. स्लेव्स वर फ्रीड फ्रॉम, फ्रीड म्हणजे मुक्तता एखाद्या गोष्टीपासून. फ्रॉम डॅश ओनली आफ्टर ते डायड. अबोलिशन म्हणजे असतं एखादी गोष्ट रद्द करणे, नष्ट करणे. बॉन्ड म्हणजे असतं, बॉन्डेज म्हणजे असतं स्लेवरी, गुलामगिरी. अब्ल्युशन म्हणजे असतं एखादी गोष्ट खूप जास्त क्लीन करणे, शुद्धता. आणि ॲग्रीमेंट असतं कॉन्ट्रॅक्ट. चला सांगा, जे गुलाम असतात त्यांना मुक्तता केव्हा मिळते? कशातून मिळते? मेल्यानंतर त्यांना कशातून मुक्तता मिळते? मृत्यूनंतर. हे बघा, आता ते गुलामगिरी करतात. ओके. आता गुलामगिरीमधून ते गुलाम आहेत, तर गुलामांना जेव्हा ते मृत्यू पावतील तेव्हाच त्यांना सुटका मिळेल त्या गुलामगिरीतून. त्याशिवाय त्यांना सुटका मिळणार नाही. असं एक सेंटेन्स आहे, घोषवाक्य आहे. तसे सुद्धा येतात, त्याला पण आपल्याला फील करायचं असतं. ओके. असं जसंच्या जसं तसं सेंटेन्स असतं. स्लेव्स वर फ्रीड फ्रॉम बॉन्डेज ओनली आफ्टर दे डायड. नेक्स्ट क्वेश्चन. लॉर्ड बुद्धा डॅश हिज किंगशिप अँड बिकम अ हर्मिट. किंगशिप म्हणजे काय? राजपद. आणि हर्मिट म्हणजे काय? संन्यासी. लॉर्ड बुद्धांनी काय केलं त्यांच्या राजपदाचं? लॉर्ड बुद्धा डॅश हिज किंगशिप अँड बिकम अ हर्मिट. चला सांगा आता. थोडी बॅच एनर्जेटिक असू द्या. म्हणजे मला पण देखील शिकवायला मजा येईल. चला सांगा फास्ट आन्सर. ओके. ए. अबॉलिश म्हणजे काय? एलिमिनेटेड, नष्ट केले. अर्थ सांगते. अबेटेड म्हणजे काय? तर एखादी गोष्ट कमी झाली, रिड्यूस झाली. अब्डिकेटेड म्हणजे काय?
तर त्याग करणे, आणि अबांडन म्हणजे काय, सोडून देणे. आता लॉर्ड बुद्ध जे होते त्यांनी राजपदाचा त्याग केला होता आणि एक संन्यासी जीवन त्यांनी स्वीकारलं होतं. मग इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन सी. कारण ऍब्डिकेटेड म्हणजेच काय अर्थ होतो, तर त्याग करणे, गिव्ह अप करणे. समजलं का? सिंहासनाचा त्याग करणे. ओके, समजलं का गोष्टी? सांगा, मला रिप्लाय करा, येस और नो मध्ये. व्हेरी गुड, सी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. व्हेरी गुड विशाल. नेक्स्ट क्वेश्चन. Please don't dash when I am talking. डिस्टर्ब म्हणजे काय, अडथळा आणणे. इंटरफेस म्हणजे कनेक्ट. इंटरप्ट म्हणजे मध्येच थांबवणे, अडथळा आणणे. आणि डिस्टर्ब म्हणजे काय, त्रास देणे, बॉदर करणे. चला सांगा आता आन्सर काय येईल. डिस्टर्ब नाही येणार, चला ट्राय करा. डिस्टर्ब म्हणजे अडथळा आणणे. आता इथे मोस्ट अप्रोप्रिएट बघायचंय. प्लीज डोंट इंटरप्ट येतं. इंटरप्ट येतं, मध्येच बोलू नको किंवा मध्येच मला थांबवू नको. माझ्या गोष्टीमध्ये जर मी बोलत असेल तर मध्येच मला पचकन काहीतरी बोलू नको, आपण असं बोलतो, तर त्यालाच म्हणत असतात इंटरप्ट. प्लीज डोंट इंटरप्ट वेन आय एम टॉकिंग. समजलं का? त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी, नॉट डी और ए. Next question. Ravi's behavior is worthy of dash by all the youngsters. ट्रायल म्हणजे टेस्ट करणे, इम्युलेशन म्हणजे आदर्श ठेवणे, अनुकरण करणे, इमिटेशन असा अर्थ होतो इम्युलेशनचा. नंतर आहे फॉलोईंग. फॉलोईंग म्हणजे परस्युईंग. एक्सप्लोरेशन म्हणजे इन्व्हेस्टिगेशन. चला सांगा, मी सांगितलेत अर्थ ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ट्रायल म्हणजे टेस्ट, इम्युलेशन म्हणजे अनुकरण करणे किंवा आदर्श ठेवणे. फॉलोइंग म्हणजे पण अनुसरण करणं होतं, पण ते वेगळ्या वे मध्ये. आणि एक्सप्लोरेशन म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करणे. चला सांगा करेक्ट आन्सर. चला, काय बी ऑप्शन बरोबर आहे. व्हेरी गुड. बी म्हणजे इम्युलेशन म्हणजे अनुकरण, आदर्श ठेवणे. रवीचं बिहेवियर कसं आहे, बाकीच्या यंगस्टर जे आहेत त्यांनी आदर्श घेण्यासारखं आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, इम्युलेशन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. This article tries to dash us with problems of poor nations so that we them more effectively. ऑप्शन्स आहेत अलाव. अलाव म्हणजे परमिट करणे, परवानगी देणे. अनेबल म्हणजे सक्षम करणे. कन्व्हिन्स म्हणजे समजावून सांगणे किंवा त्याचं मन वळवणे. आणि अक्वेंट म्हणजे फॅमिलराईज करणे, ओळख करून देणे. चला सांगा, ह्या टाईप पण आन्सर सांगा व्यवस्थित.
नाही व्यवस्थित. चला, विशाल पहा तिथे अलाव हा वर्ड बसतोय तरी का. दिस आर्टिकल ट्रायज टू अलाव अस विथ प्रॉब्लेम्स ऑफ पुअर नेशन्स. म्हणजे मिनिंग बघा, तर आपण जर एखादा वर्ड टाकला, पुट केला सेंटेन्स मध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये, तर तो अप्रोप्रिएट पण असला पाहिजे. त्याचा मिनिंगफुल ते एक मिनिंगफुल सेंटेन्स बनलं पाहिजे ना. कन्व्हिन्स पण नाही आहेत. दिस आर्टिकल ट्रायज टू कन्व्हिन्स अस विथ प्रॉब्लेम्स. आता हे आर्टिकल आपल्याला ओळख करून देत आहे की गरिबांचे विथ प्रॉब्लेम्स ऑफ पुअर नेशन्स, सो दॅट विथ हेल्प देम मोर इफेक्टिव्हली. आता याचा अर्थ काय होतो की जे आर्टिकल आहे तो गरीब देशांच्या समस्या, म्हणजे जे प्रॉब्लेम्स असतात ऑफ पुअर नेशन्स, आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय येईल, ॲक्वेंट येईल. ॲक्वेंट म्हणजे याचा अर्थ काय असतो, तर फॅमिलराईज करणे किंवा परिचय करून देणे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. तुम्ही करेक्ट ऑप्शन सोडून सगळे ऑप्शन सांगता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ठीक आहे, आता फिल इन द ब्लँक्सचे एवढेच क्वेश्चन आज पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट टाईप कळेल की फिल इन द ब्लँक्स मधून कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. आता आपण पाहणार आहोत अॅनालॉजी मध्ये. अॅनालॉजी मध्ये कसे क्वेश्चन्स येतात ते पाहूयात. ओके, आणि याची पीपीटी मी तुम्हाला शेअर करेल वाटलं तर. डन. ओके, चला. आता अॅनालॉजी मध्ये काय असतं, अॅनालॉजी हा रिझनिंग मध्ये पण टॉपिक येतो आणि इंग्लिश ग्रामर मध्ये पण येतो. आता अॅनालॉजी मध्ये दोघांचं रिलेशन असतं, ते सेम रिलेशन दुसऱ्या पेअर मध्ये पाहिजे. पहा इथे फर्स्ट जो क्वेश्चन आहे, जे लाईट आणि ब्लाइंड मध्ये रिलेशन आहे, तेच रिलेशन ऑप्शन, तशा टाईपचं रिलेशन आपल्याला ऑप्शन मधून शोधायचं असतं. ओके, चला सांगा. पहा आता लाईट आणि डम या दोघांमध्ये रिलेशन जे आहे तेच आपल्याला कशाचं पाहिजे. आता स्पीच डम मध्ये आहे का पहा, लँग्वेज डीप मध्ये आहे, टंग साऊंड मध्ये आहे का पहा, किंवा व्हॉइस आणि व्हायब्रेशन मध्ये आहे का पहा. आता बघा, प्रकाश नसल्या, जर आता इथे अर्थ काय होतो, लाईट नसल्यामुळे एखादी व्यक्ती काय होती, तर आंधळी होती. त्याचप्रमाणे आता कुठल्या गोष्टीमुळे एखादी गोष्ट होती हे पाहायचंय. लँग्वेज स्पीच म्हणजे बोलणे, आणि डम म्हणजे मूक असणे. लँग्वेज म्हणजे भाषा, डीफ म्हणजे बहिरा, टंग म्हणजे जीभ, साऊंड म्हणजे आवाज, व्हॉइस आवाज, आणि व्हायब्रेशन म्हणजे व्हायब्रेट करणे. व्हॉइस आणि व्हायब्रेशनचा काही संबंध नाहीये. विनाकारण काही उत्तर नका देऊ. पहा इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. आता बघा इथे स्पीच आणि डम. स्पीच म्हणजे काय, आता डम म्हणजे असतं मुका. आता बोलता न आल्यामुळे एखादी व्यक्ती
मुका होऊ शकतो. जसं की लाईट नसल्यामुळे तो व्यक्ती ब्लाइंड होतो, तसंच बोलणं नाही येण्यामुळे तो मुका होतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिस्टन्स माईल. चला सांगा. काय प्रॉब्लेम येतोय समजायला? म्हणजे मला सांगा, मी समजूया. हे बघा, डिस्टन्स आणि माईल या दोघांमध्ये जसा डिस्टन्स सॉरी रिलेशन असतं, तेच रिलेशन आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचं असतं. आता लास्ट क्वेश्चनमध्ये काय होतं की लाईट नसल्यामुळे हे बघा, विदाऊट लाईट तो व्यक्ती काय झाला, आंधळा झाला. आणि जर स्पीच स्पीच म्हणजे काय, बोलणे. ओके, किंवा बोलण्याची कॅपॅसिटी असणे, स्पीचचा अर्थ असा होतो. तर स्पीच नसेल तर दुसरा तो व्यक्ती काय होईल, मुका असेल. त्यामुळे डमचा अर्थ असतो मुका. त्यामुळे स्पीच आणि डम हे दोघांचं सेम रिलेशन आहे, जसे की लाईट आणि ब्लाइंडचं आहे. त्यामुळे आपण ए ऑप्शन करेक्ट केला. समजलं का आता? पहा, आता इथे तसंच सेकंड मध्ये जे आहे डिस्टन्स आणि माईल, तर त्या दोघांमध्ये जे रिलेशन आहे तेच आपल्याला ऑप्शन मध्ये फाइंड आउट करायचं. डिस्टन्स हे डिस्टन्स एक माईल मोजण्यासाठी, अंतर मोजण्यासाठी आपण माईल वापरलं जातो. डिस्टन्स मोजण्यासाठी आपण म्हणजे एखादा डिस्टन्स मेजर करायचं असेल तर वेगवेगळे युनिट्स आहेत, त्यामध्ये एक माईल पण येतो. म्हणजे जसं की सेंटीमीटर, किलोमीटर असतं, तसंच एक माईल हे एक युनिट आहे, एकक आहे, जे आपण डिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरतो. आता आपल्याला खाली तेच तसं कोणतं कशात रिलेशन आहे ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट आधी शेवटी जे सेकंड नंबरला आहे,
म्हणजे इथे माईल आहे ते सेकंड नंबरला आहे, ते युनिट आहे. आणि हे कशाचं युनिट आहे हे इथे दिलेलं आहे. तसंच आता आपल्याला ऑप्शन मधून शोधायचंय. त्याला सांगा. व्हेरी गुड, सी ऑप्शन करेक्ट आहे. लिटर, लिक्विड आणि लिटर, कारण लिक्विड मोजण्यासाठी आपण लिटरचा यूज करतो, हे एक युनिट आहे, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. व्हेरी गुड, समजतंय. थर्ड आहे फिल्टर वॉटर. आता फिल्टर का करतोय, का, कारण वॉटर मधले जे इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह करण्यासाठी आपण फिल्टर यूज करतो. ऑप्शन्स आहेत कर्टेल, ऍक्टिव्हिटी, एक्सपंज, बुक, एडिट, टेक्स्ट, सेन्सर, प्ले. कर्टेल म्हणजे काय, कमी करणे, आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, क्रिया. एक्सपंज म्हणजे असतं एखादी गोष्ट हटवणे, आणि बुक म्हणजे पुस्तक, एडिट म्हणजे एडिट करणे, एडिट समजू शकता, आणि टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट, ते पण तुम्हाला माहिती आहे. आणि फोर्थ आहे तो म्हणजे सेन्सर आणि प्ले. आता सेन्सर काय असतो, तर प्ले म्हणजे इथं प्ले म्हणजे खेळणे नाही, तर इथे नाटक. ओके. आणि सेन्सर काय असतं माहिती का, जो गोष्ट जो आता आपण बरेचसे क्लिप्स घेतल्यात नाटकासाठी, त्याच्यामधला जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो रिमूव्ह करणं म्हणजेच काय, ते सेन्सर करतं. ओके, सांगा आता आन्सर. व्यवस्थित पहा. फिल्टर काय करतो, वॉटर मधल्या इम्प्युरिटीज काढून टाकतो. एडिट म्हणजे काय असतं, व्हेरी गुड, डी ऑप्शन करेक्ट येतं. सेन्सर आणि प्ले, कारण सेन्सर तेच करतं की नाटकामधल्या ज्या गोष्टी आहेत, जे अनवॉन्टेड पार्ट आहेत ते काढून टाकतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, नॉट सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिम्फनी इज रिलेटेड टू कंपोजर, सर्च दॅट. आता ऑप्शन मध्ये काय येईल, सिम्फनी म्हणजे काय असतं, सिम्फनी हा एक संगीतकार आहे. म्हणजे सिम्फनी हा एक कंपोजर, संगीतकार तयार करतो. तसंच अजून कोण काय तयार करत आहे ऑप्शन मध्ये, बघा काही भेटलं तर. आता इथे शो काय होत आहे, क्रिएटर आणि क्रिएशन, म्हणजे सिम्फनीने काय तयार केलंय तर कंपोजर. आता असंच ऑप्शन क्रिएटर आणि क्रिएशन ऑप्शन कुठे दिसतंय का बघा. लिओनार्डो काय आहे, तर तुम्हाला तर माहिती असेल, लिओनार्डो द विंची हा एक मोठा पेंटर आहे, आणि त्यासोबतच तो शिल्पकार होता, संगीतकार नव्हता. पेंटर आणि स्कल्प्टर आहे. ओके, नंतर आहे फ्रेस्को आणि पेंटर, पेंटर. ओके, तर फ्रेस्को हा एक भिंती, फ्रेस्को म्हणजे काय, जे भिंतीवर रंगवलेले चित्र जे आहेत हे पेंटर तयार करतो.
ओके, असं इथे म्हणायचंय. नंतर आहे कलर्स आणि पॅलेट. पॅलेट म्हणजे काय, रंग ठेवण्यासाठी जे आपण कलर्स ठेवण्यासाठी जे प्लेट असतं त्याला म्हणायचं पॅलेट. आणि नंतर आहे आर्ट आणि अप्रिशिएशन. आता काय, एखादी आर्ट तयार केलं, पण मग त्याचं कौतुक म्हणजे त्याचं एक मेजरमेंट झालं ऍप्रिशिएशन म्हणजे. आता सांगा इथे कोणतं ऑप्शन येईल. एखादं क्रिएटर आहे आणि त्याचं क्रिएशन, असं रिलेशन आपल्याला शो करायचंय. निर्माता आणि त्याची निर्मिती. आता बघा इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, बी. का, कारण सिम्फनी जे असतं ते कंपोजर तयार करतो. सॉरी, सिम्फनी कंपोज करतो एखादं गाणं. आणि फ्रेस्को म्हणजे काय, जे वॉल आर्ट असतात, जे भिंतीवर रंगवलेले चित्र असतात ते पेंटर तयार करतो. जे सिम्फनी तयार करतं त्याला म्हणायचं कंपोजर, जे पेंटिंग तयार करतं त्याला म्हणायचं पेंटर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन, लाफ जॉय. लाफ इज रिलेटेड टू जॉय, सच दॅट वीप इज रिलेटेड टू वॉट, ग्रीफ, रिमोर्स, बेबी, पनिशमेंट. थोडं अवघड वाटू शकतं, कारण तुमच्यासाठी हे सगळे शब्द, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या कल्पना सगळ्या नवीन आहेत. त्यामुळे ठीक आहे, वेळ लागू द्या, एकदाच नाही येणार तुम्हाला बघितल्या बघितल्या. लाफ इज रिलेटेड, लाफ आणि जॉय हे दोघांशी कसे आहेत, लाफ आणि जॉय हे हॅपीनेस शो करतात, बरोबर आहे. आता वीप म्हणजे रडणं असतं. ओके. ग्रीफ म्हणजे असतं दुःख. रिमोर्स म्हणजे असतं पश्चाताप. बेबी म्हणजे बाळ, आपल्याला माहितीच आहे. आणि पनिशमेंट म्हणजे शिक्षा. आता सांगा. आता इथे नियरली थोडे थोडे सिनोनिम सांगितलं. म्हणजे आता लाफ आणि जॉय, लाफ म्हणजे हसणं, जॉय म्हणजे आनंद. तर हे दोघं पण हसण्याशी किंवा हॅपीनेसशी रिलेटेड आहे, बरोबर आहे. वीप म्हणजे रडणं, तर आता रडणं कशाशी रिलेटेड आहे सांगा. ग्रीफ म्हणजे दुःख, रिमोर्स म्हणजे पश्चाताप, बेबी म्हणजे बाळ, आणि पनिशमेंट म्हणजे शिक्षा. चला सांगा आता. सगळ्या गोष्टी समोर आहेत.
व्हेरी गुड. करेक्ट ऑप्शन असेल ए, ग्रीप. कारण याचा पण अर्थ होतो दुःख, म्हणजे सॅडनेसशी रिलेटेड आहे आणि वीप सुद्धा सॅडनेसशी रिलेटेड आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. रिलिजियन इज रिलेटेड टू रिच्युअल सच दॅट. आता खाली कुठल्या पेअरमध्ये तसं रिलेशन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बिलीव्ह म्हणजे काय? विश्वास. आणि सॉरी, रिलिजियन आहे. रिलिजियन म्हणजे काय? धर्म. आणि रिच्युअल्स म्हणजे त्यामध्ये काही विधी किंवा काय म्हणता येईल, रिच्युअल्स, परंपरा. ओके, धर्म आणि परंपरा असं आहे. आणि आता आपल्याला तसंच रिलेशन फाइंड आउट करायचं. आता धर्मामधून रिच्युअल, संस्कार, विधी या क्रिएट होतात, निर्माण होतात, उत्पन्न होतात. तर त्याचप्रमाणे बाकीच्या गोष्टी कशातून निर्माण होतात, काय असं रिलेशन फाइंड आउट करा. आता बिलीव्ह आणि प्रॅक्टिस. बिलीव्ह म्हणजे काय असतं? विश्वास. प्रॅक्टिस म्हणजे काय? आचरण करणे. इंजिन म्हणजे आपलं इंजिन. आणि इग्निशन म्हणजे काय म्हणतात त्याला, इग्निशन म्हणजे काय म्हणता येईल, जे इंजिनला स्टार्ट करतं. फायर. फायर म्हणजे आग. आणि मॅचेस म्हणजे माचीस. आणि पॉसिबल, इम्पॉसिबल हे तर अपोजिट वर्ड्स आहेत. चला सांगा. आता बघा, आपण एखाद्या गोष्टीवरती जर बिलीव्ह ठेवलं तर ते आपल्या प्रॅक्टिस थ्रू दिसून येतं. तसंच जे रिलेशन आहे रिलिजन आणि रिच्युअल मला, रिलिजन मधून रिच्युअल हे निर्माण होतात, उत्पन्न होतात. तसंच आपण जर एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवला तर त्यावरती आपण त्याचं आचरण करतो, प्रॅक्टिस करतो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. लेटर, वर्ड. आता लेटर मध्ये वर्ड असतं, तसंच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. होमवर्क, स्कूल, क्लब, पीपल, प्रोडक्ट, फॅक्टरी, पेज, बुक. चला सांगा. उलट रिलेशन पण चालणार नाही. लेटर मध्ये जसं वर्ड असतं म्हणजे मोठी गोष्ट आधी आहे, त्याच्यानंतर छोटी आहे, त्याचे सब पार्ट्स आहेत. चला सांगा. वर्ड्स मिळून शब्द तयार होतो, त्याचप्रमाणे म्हणजे एक छोटी गोष्ट आहे त्यानंतर एक मोठी गोष्ट आहे, त्याच्यापासून मोठी गोष्ट बनतीये. सॉरी, लेटर पासून वर्ड बनतोय, बरोबर आहे. आता एक लेटर सी ए टी, हे काय झालं? सी हा एक लेटर झाला, ए हा एक लेटर झाला आणि टी हा एक लेटर झाला. तर याच्यापासून वर्ड बनतोय कॅट. म्हणजे लेटर्स झाले, या लेटर्स पासून एक वर्ड बनतोय, तो म्हणजे कॅट, बरोबर आहे. आता आपल्याला विचारलं कुठल्या वर्ड्स म्हणजे एक छोटी गोष्ट त्यापासून एक मोठी गोष्ट तयार होते. सिंपल आहे, लास्ट ऑप्शन बघा ना, डी. बी कसं येईल? क्लब पासून पीपल बनतात का? नाही बनत. क्लब मध्ये पीपल असतात पण क्लब पासून पीपल नाही बनत. फर्स्ट मध्ये काय दिलंय? लेटर इज रिलेटेड टू वर्ड, म्हणजे लेटर पासून वर्ड बनतो. तसंच पेज पासून बुक बनतं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल डी. अशा जर एक्झाम मध्ये चुका केल्या तर कसं होईल? तिथे तर सांगायला पण कोणीच नाहीये. तुम्ही थोडं विचार करून उत्तर द्या ना. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अरिना इज रिलेटेड टू कॉन्फ्लिक्ट सच दॅट. Utopia is related to place. Asylum is related to pursuit. Marriage is related to reality. Forum is related to discussion. Correct answer सांगा. आता अरेना काय? तर जिथे वेगवेगळ्या लढाया होतात बघा, तर ते लढाईचं मैदान आहे. आणि कोणत्या लढाईचं? इन शॉर्ट म्हणता येते
कॉन्फ्लिक्ट म्हणजे असतं संघर्ष, तर संघर्ष घडण्याची जी जागा असते त्याला म्हणतात अरेना. युटोपिया काय असतं, एक आदर्श स्थान असतं, आणि प्लेस म्हणजे जागा. असायलम, असायलमचा अर्थ असतो आश्रय. परस्यूटचा अर्थ असतो ध्येय. मायरेजचा अर्थ असतो मृगजळ, आणि रियालिटीचा अर्थ असतो रियालिटीज. फोरम, फोरमचा अर्थ असतो मंच एखादा. आणि डिस्कशन जिथे डिस्कशन म्हणजे चर्चा. फोरम म्हणजे मंच, असा मंच जिथे डिस्कशन घडतं. ओके, चला आन्सर सांगा आता. व्हेरी गुड, करेक्ट ऑप्शन असेल डी. Next question. Surplus is related to deficit, such that feminine is related to scarcity. Monsoon is related to drought. Smear is related to wage, and breadth is related to width. सरप्लसचा अर्थ काय असतो, जास्त, जादा. आणि डिफिसिटचा अर्थ असतो तुटवडा. म्हणजे दोघांचे काय आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत. ओके, आता आपल्याला ऑप्शन्स मध्ये अपोजिट वर्ड्स असणारी पेअर शोधायची. फेमिनाईन म्हणजे नाही, फेमिन म्हणजे अन्नधान्याचा एकदम खूप जास्त प्रमाणात तुटवडा. आणि स्कॅरसिटी म्हणजे कमतरता. ओके, नंतर आहे नीड. नीड म्हणजे गरज, आणि वेज म्हणजे असतं वेतन. ब्रेड्थ म्हणजे असतं, सॉरी मॉन्सून एक राहिलाय. मॉन्सून म्हणजे पावसाळा, आणि रॉट म्हणजे दुष्काळ. नंतर आहे ब्रेड्थ आणि विड्थ. ब्रेड्थ म्हणजे रुंदी, आणि विड्थ म्हणजे विस्तार. हे सिनॉनिम्स वर्ड्स आहेत. ओके, चला आन्सर कोणता येईल, अपोजिट वर्ड्स कोणते आहेत. नाही, हे बघा, फेमिन म्हणजे काय असतं, तर खूप जास्त तीव्र अन्नाचा खूप जास्त तुटवडा. आणि स्कॅरसिटी म्हणजे असतं कमतरता. दोघेही जवळपास सेम वर्ड होतात. मग ते अँटोनिम्स कसे झाले, आपल्याला विचारलंय. सरप्लस म्हणजे खूप प्रमाणात, म्हणजे जादा असणं एखादी गोष्ट, आणि डेफिसिट म्हणजे अन्नाचा तुटवडा. ओके, तर ते दोघं काय झाले, अपोजिट वर्ड्स झाले. मग आपल्याला असेच अपोजिट वर्ड्स शोधायचे, नॉट सिमिलर वर्ड्स. ओके, पहा इथे, मॉन्सूनचा अर्थ काय, पावसाळा. आणि रॉटचा अर्थ काय होतो, दुष्काळ. आता हे दोघं एकमेकांच्या अपोजिट आहेत, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. मराठीमध्ये अर्थ सांगितला तरी तुमचं असं होतं, असं नका करू, व्यवस्थित करा. लिक्विड म्हणजे असतं ड्रिंक, मद्य. आणि इंटॉक्सिनेशन म्हणजे असतं मद्यधुंदता. आता जे ड्रिंक असतं ते मद्यधुंद म्हणजे इंटॉक्सिनेशन म्हणजे इन शॉर्ट
बेवडा. तर बेवडा होण्याचं रिझन काय आहे? ड्रिंक. तसंच आपल्याला इथे रिझन विचारलंय आणि त्याचा एक रिझल्ट असेल, कॉज अँड देअर इफेक्ट. आता जर पहा ऑप्शन बी, मेडिसिन आणि क्युअर. मेडिसिनमुळे माणूस क्युअर होतो, बरोबर, बरा होतो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल इथे सिम्पली दिसून येते बी. ओके, चला आज पण आपले 2 टॉपिक संपवले. फर्स्ट म्हणजे फिल इन द ब्लँक्स आणि सेकंड म्हणजे ॲनलॉजी. मी इव्हनिंग पर्यंत तुम्हाला याची पीपीटी शेअर करेन. त्यासोबतच प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स देखील शेअर करेन. ओके, आणि विसरले तर मला एकदा मॅसेज लक्षात करून द्या तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस करायची तेव्हा. बोला क्रांती. डाऊट आहे का काही? क्रांती, डाऊट आहे का काही? रिप्लाय करा फास्ट. पर्सेंटेजची मी पीपीटी केली आहे शेअर तुम्हाला. कम्प्युटर बेसिक्सची पण केली आहे. हो, अशा टाईपचेच क्वेश्चन्स येतात. त्यासोबतच टेन्सेसवरती असतात, पॅराग्राफ बेस असतात. त्यामुळे आपल्याला थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. थोडं प्रॅक्टिस स्वतःहून पण करत चला. प्रत्येक गोष्ट मी देतीये, त्या गोष्टी मग तुम्ही करताय, असं नाही चालत ना. तुम्ही स्वतःहून किती एफर्ट्स देताय ते पण बघत चला. कम्प्युटर बेसिक्सचा आपला पूर्ण सिलेबस संपला. जेवढं केलंय तेवढं, म्हणजे जेवढं शिकवलंय तेवढं झालंय का तुमचं प्रिपेअर? ते बघा. ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्यावरती फोकस करण्याऐवजी ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या गोष्टीवरती जास्त फोकस करा. 40 मार्क्स असतात आपल्याला इंग्लिशला. तुम्ही सिलेबस नाही पाहिला का? पेपर पॅटर्न. तुम्ही एखादी एक्झाम देताय तर त्याबद्दल पूर्ण प्रिपेअर असलं पाहिजे. म्हणजे कुठली पण एक्झाम द्यायची, कुठले सेक्शन्स असतात, कुठे काय करायचंय, कॉलेजेस कोणते पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आधीच आपण प्रिपेअर असलं पाहिजे. द्यायची म्हणून एक्झाम नसते द्यायची. ओके, चला आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. बाय, हॅव अ नाईस डे.